सांगितलं होतं. काही लोक म्हणत होते, काही लोक म्हणत नव्हते. जे कोण म्हटलेलं नाही त्यांचं भविष्य काही चांगलं नाही. हसू नका. तुमचं भविष्य सांगण्यासाठी जोशी येतोय. जोशीच्या भूमिकेत येत आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्यांनी शेर शिवराज, फत्ते शिकस्त, देव माणूस ह्या ठिकाणी पार्श्वगायन केले, अशा चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले, मालिकांचं पार्श्वगायन केलंय. ते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक हरिभक्तपरायण अवधूत महाराज गांधी. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. विठ्ठल 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 मी आलो रायाचा जोशी न होरा ऐकाजी माय बाप. मी आलो रायाचा जोशी न होरा ऐकाजी माय बाप. मी आलो रायाचा जोशी न होरा ऐकाजी माय बाप. मी आलो रायाचा जोशी न होरा ऐकाजी माय बाप. 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 मी आलो रायाचा जोशी न होरा ऐकाजी माय बाप. मी आलो रायाचा जोशी न होरा ऐकाजी माय बाप. हो हरी हो हरी हो. हो हरी हो हरी हो. लांब 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 लांब. हा? काय पाहुणं? हा, आपण कोण म्हणायचं? तुम्ही ओळखलं नाही आम्हाला? नाही 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 नक्की नाही ओळखलं? नाही, खरंच नाही. खरंच नाही ओळखलं? नाही ओळखलं, अजिबात नाही ओळखलं? अजिबात नाही ओळखलं. अहो आम्ही जोशी. जोशी? हा हा, गावलं. हा. तुम्ही वडेवाले जोशी? नाही हो. नाही. नाही नाही हा, तुम्ही पंडित भीमसेन जोशी? नाही हो. नाही नाही. मग मुरली मनोहर जोशी? नाही 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 मग नुसते मनोहर जोशी? नाही हो. नाही. आम्ही वडेवाले नाही. नाही. पंडित भीमसेन नाही. बरं देवा. मुरली मनोहर नाही. मग? नुसते मनोहर नाही. मिलिंद नाही. आडनावाचे सुद्धा नाही. मग? आम्ही जातीवंत भविष्य सांगणारे जोशी. हो, बर 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 बर. नाही, मग स्वारी आज इकडे कुणीकडे वळली म्हणायची? सहज तुमच्या गावावरून चाललो होतो. गावावरून? हा, म्हणजे गावातून चाललो होतो. हा, गावातून. पाहिलं तर काय, काय? झाडाला पान नाही नाही. आणि माणसाला कान नाही हो. अहो महाराज, हा. दोन दोन आहेत की. कान दोन आहेत हो. मग? पण काय ऐकावं याचं भान नाही. हा. म्हणून म्हणलं जरा तुमच्या गावाचं भविष्य सांगावं. वा वा वा, सांगा सांगा, भविष्य सांगा. सांगू काय? हा, सांगा. येथून पुढे बरे होईल. हा. येथून पुढे बरे होईल. भक्ती सुखे दोंद वाढेल. हा, महाराज, हा. जास्त वाढू देऊ नका, नाही तर फुटायचं. दोंद म्हणजे पोट नव्हे. मग? दोंद म्हणजे समृद्धी. हा. सन्मार्गानं वर्तन केलं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे. तेणेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी दाखवलेल्या मार्गाने वर्तन केलं. सन्मार्गाची कास धरलीत. नामस्मरण चिंतन केलं.
तर येथून पुढे बरे होईल. हा. भक्ती सुखे दोंद. दोंद म्हणजे समृद्धी, धनधान्याची समृद्धी, वा. संस्कारांची समृद्धी, ही समृद्धी वाढेल. येथून पुढे बरे होईल. भक्ती सुखे दोंद वाढेल. फेरा 84चा चुकेल धनमोकाशी. मी आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी न हो रा ऐका जी माया मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी न हो रा ऐका जी माया बाप. मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका जी माय बाप. हो रा ऐका जी माया बाप. हो रा ऐका जी माया बाप. हो रा ऐका जी माय बाप. हो रा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी न हो रा ऐका जी माया बाप. मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका जी माय बाप. हो हरी हो हरी हो. अरे पाटील आले. महाराज आले आले आमचे पाटील आले. या पाटील या 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 या. वा वा वा. काय ते पाटील, हा, मग काय त्यांची पॅन्ट, एकदम काय त्यांचा शर्ट, काय त्यांचा कोट, काय त्यांचा फेट. हा, वा वा पाटील, हे तुमच्या गावचे पाटील. हे आमच्या गावचे पाटील. वा, बरं, वा, महाराज आमच्या पाटलांचं भविष्य सांगा बघू. हा, सांगा. निकाल चांगला लागलेला दिसतोय पाटलांचा. हा, जिंकलेत. वा वा. पाटील तुमचं भविष्य सांगायचं. सांगा सांगा. मनाची पाटील देह गावीचा. हा, 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 हा. महाराज चुकलं. अहो देऊगावचे तुकाराम महाराज हे आमच्या गावचे पाटील आहेत. देहुगाव नाही हो, देहगाव. या देहरूपी गावाचा पाटील म्हणजे म्हण. ज्याप्रमाणे गावावर सत्ता पाटलांची, त्याचप्रमाणे या देहरूपी गावावर सत्ता मनाची. आणि या मनाबद्दल सांगताना सुभाषितकार काय म्हणतात? मर्कटस्य सुरापानम, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम. आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला आणि त्यात त्याला विंचू चावला. मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्य. म्हणजे आधीच मरकट, आधीच माकड, त्यात दारू प्यायला, त्यात त्याला विंचू चावला. आणि हे कमी होतं म्हणून की काय, त्याच्यामध्ये एका भूताचा संचार झाला. मग ते माकड म्हणजे ते माकड हा, ते- काय करेल याचा काही नेम नाही. हा. असं माणसाचं मन आहे. आणि या मनाबद्दल सांगताना कवयित्री बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय, मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. असं माणसाचं मन असतं. आणि म्हणून मनाची पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका याचा, हे नाहीच आहे. हा घात करील नेमाचा पाडील फशी. कुणाचा नेम असतो पंढरीची वारी करावी. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवाशी. आजकालचा उपवास पण भारी झालाय हो. उपवासाचं काय 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 मिळतं तुमच्या सातारमध्ये मिळतं का? उपवासाची मिसळ, उपवासाचा डोसा, उपवासाची पुरी भाजी. आता उपवासाचा पिझ्झाच राहिलाय खायचा. हो. असो, कुणाचा नेम एकादशीचा असतो, कुणाचा वारीचा असतो, आणि कुणाकुणाचे नेम काय असतात काही सांगता येत नाही. पण हे माणसाचं मन जे आहे ते त्या नेमापासून तुम्हाला भ्रष्ट करतं. म्हणून विश्वास धरू नका याचा, हा घात करेल नेमाचा पाडील फशी. पाटील, गावाचं कल्याण केलं तरच तुमचं कल्याण होईल. हा. जे काय वरून योजना येतात त्याला चालणी न लावता जिथं पोचवायचं तिथं व्यवस्थित पोचवा, तरच तुमचं कल्याण होईल. मी आलो रायाचा जोशीन हो रा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका जी माय बाप. 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 मी आलो रायाचा जोशीन हो रा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका जी माय बाप. हरी हरी हो, हरी हरी हो. महाराज नाना आले. नाना या. नाना या 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 नाना. या नाना या नाना या ना नाना या ना 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 रे ना रे ना. अहो थांबा. अहो थांबा हो. महाराज नाना आहे ते. नाचताय कुठे? सॉरी, भारुडाचा कार्यक्रम आहे का? हा मग नाना, वा वा वा, काय गोंडस नाना, काय सुदृढ नाना, मग वा वा वा, काय गोरा गोमटा नाना, हा, हा, हा. वा 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 वा, एकदम डिट्टो डोरेमॉन. हा? नाही नाही नाना नाना हा नाना. नाना नानांचं भविष्य सांग नाना, तुझं काय बघू? हा?
हात बघू का नाडी बघू? हात 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 बघू काय? वा वा वा, काय तो नानाचा गोरा गोरा हात, वा. गोऱ्या गोऱ्या हातावर वाकड्या तिकड्या रेषा, वाकड्या तिकड्या रेषांमध्ये नानाचं वाकडं तिकडं भविष्य. नाना नाना काय झालं? नाना नाना, फार भयानक रोग झालाय नानाला. माझ्याकडे औषध चालेल, औषध माझ्याकडे. वा 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 वा. पण आधी रोग काय झालाय ते सांगतो. हा ते महत्वाचं आहे. बरेच डॉक्टर नेमका रोगच सांगत नाही. हा आधी कळलं पाहिजे नेमकं झाले काय. हा नाना, तुला झोप आली की सणकून झोपतोस, एकदम तहान लागली पीतच बसतोस. कमी पीत जा जरा. खायला लागलास की खातच राहतोस. आणि नाना, या रोगाचं सगळ्यात भयानक लक्षण माहिती का तुला? शेजारच्याचं कल्याण झालेलं तुला बघवत नाही नाना. एकदम शेजारी काही चांगलं झालं तर तुझ्या पोटामध्ये नाना कुठं 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 होतं. फार भयानक रोग नाना. माझ्याकडे झाले औषध नाना. वा. सांग म्हणलं तर सांगतो, नको म्हणलं तर सांगतो. सांगा 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 सांगा. सांगू काय? सांगा. कार करस्य कुरकुरुम, का कार करस्य कुरकुरुम, हा मच्छाश्रुतौलभम. सावकाश. हा, मग कार करस्य कुरकुर म्हणजे नाना, तुझ्या घरच्या दरवाजाचा आवाज कसा येतो? कार कुर कार कुर कार. एकदम बरोबर. तेल टाकत जा जरा, असा आवाज येणं चांगला नसतो. असो, तो दरवाजाचा आवाज नाना 3 तोळे आणायचा. हा दरवाजाचा आवाज 3 तोळे. कार करस्य कुरकुरुम मच्छाश्रुतौलभम म्हणजे पाण्यामध्ये मासा असतो, त्या माशाचे अश्रू 3 तोळे आणायचे. कार करस्य कुरकुरुम मच्छाश्रुतौलभम नांडनांच ढांडनम ढांडनांच नांडनम नांडनांच ढांडनम ढांडनांच नांडनम नांडनांच ढांडनम. सॉरी, भारूड झालं नाही का? नांडनांच ढांडनम म्हणजे ते आपला पखवाज कसा वाजतो. हा. नांडनांच्या अंडनम. हा, वाजव. ओ थांबा थांबा. औषध दारू औषध चाललंय. हा. औषध. हा. तो पखवाजाचा आवाज 3 तोळे आणायचा. 3 तोळे ही सगळी औषध नाना आणली. इकडे, ही सगळी औषधं हा एकत्र करायची. हा ही सगळी औषधं एकत्र करायची केली. एकत्र केली. आणि वायली वायली कुटायची. वायली वायली. एकत्र करायची, वायली वायली कुटायची. ओ महाराज. मग त्याच्या बारीक बारीक हा हा बारीक बारीक हा बारीक 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 हा. बारीक संत्रा एवढ्या गोळ्या करायच्या. बारीक संत्र. संत्र एवढं बारीक औषध झाली. औषध. हा पहिली गोळी हा पहिली गोळी. डोळा लागल्या लागल्या घ्यायची. डोळा लागला लागला. दुसरी गोळी हा दुसरी गोळी. भर झोपेत घ्यायची. आणि झोप- तिसरी गोळी हा तिसरी तिसरी. झोपेत न उठायच्या आत घ्यायची. झाली औषध. आणि नाना, महत्वाचं, हा. हे गोळ्या तयार करताना हा 3 कप रस निघाल. हा रस रस. निघाला. हा 3 कप रस निघाल. हा. त्यातला पहिला कप घ्यायचा, हा पहिला कप आपल्या पखवाजाला पाजायचा. पाजला. म्हणजे वाजवायला हायगाय करणार नाही. आयडे करू नको रे बाबा. दुसरा कप घ्यायचा ना. हा दुसरा कप दुसरा कप. पेटी मास्तरच्या घशात होतायचा. वतला. अहो, वाजवता वाजवता झोपा काढतो ते. झोपू नको रे. हा. हा तिसरा कप घ्यायचा. हा तिसरा कप घेतला. भर दुपारी हा सूर्य माध्यान्नीला आला, हा पवई नाक्याला जायचं. केलं. सूर्याकडे तोंड करायचं, बघितलं. औषध ढोसायचं, टोचलं. रोग खलास, गडी आराम. नाना. हा बारूड. औषध येते. हा. हा हा तर नाना, हा हा उपचार केलास हा. तर तू 100% बरा होशील. वा वा वा. काय? मी आलो रायाचा जोशी न हो रा, ऐका जे माय बाप. रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. हो रा ऐका जे माय बाप. हो रा ऐका जे माय बाप. होरा ऐका जी माय बाप. होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी न हो रा, ऐका जे माय बाप. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. होरी होरी हो. होरी होरी हो. बस 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 बस. बरं नाना, हा तुमच्या गावातला हा एखादा तरणा बांडकडे घेऊन या. हा. मला जरा तुमच्या गावातल्या तरुणांचं भविष्य बघायचंय. वा वा. कारण भविष्य? ज्या गावातल्या तरुणांचं भविष्य उज्ज्वल, हा. त्या देशाचं भविष्य उज्ज्वल. हा. चांगला तरणा बांडकडे घेऊन ये. तोपर्यंत आलोच. आम्ही भजन करतो. हा. मी आलो रायाचा जोशी न हो रा. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी माय बाप. हो रा ऐका जी माय बाप. हो रा ऐका जी माय बाप. होरा ऐका जी माय बाप. होरा
आलाय वाटतं. आता गावाकडे सापडले, तरुणांची सापडले, संख्या लईच कमी सापडले. व्हायला लागलेली आहे. सगळे तरुण सापडलेला आहे. शहराकडे. सापडलेला आहे. वा 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 वा. एकदा मी टाळ्या वाजवा आलो जोरात. रायाचा जोशीन होरा ऐका जे माय बाप. रायाचा जोशीन होरा ऐका जी मायबाप. जोशीन होरा ऐका जी मायबाप. होरा ऐका जे माय बाप. होरा ऐका जे माय बाप. होरा ऐका जी मायबाप. होरा ऐका जे माय बाप. होरा ऐका जे माय बाप. होरा ऐका जी मायबाप. होरा ऐका जी मायबाप. मी आलो रायाचा जोशीन होरा ऐका जे माय बाप. मी आलो रायाचा जोशीन होरा ऐका जी मायबाप. होरी हो, होरी हो. होरी हो, होरी हो. वा 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 वा. काय गोंडस तरणा भांडगडी आणलेला आहे. एकदम एकदम पैलवान. कोल्हापूरला राहून अगदी मस्त शाळेत सगळ्यांचा तांदूळ एकटाच पळवतो वाटतं. हा? सांग तुझं काय बघू. हा? हात बघू का नाडी बघू. हात 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 नाव काय तुमचं. चेतन. वा वा वा. नव चेतन. वा वा वा. वा वा चेतन. अरे 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 काय झालं अरे 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 काय होतंय ह्याचा हात का कापतोय. अरे हाताचा वापर खूप जास्त करतो. अरे देवा बायको बिचारी भांडी घासायला लावते, कपडे धुवायला लावते, फरशी पुसायला लावते आणि उरलेला वेळ स्क्रोलिंग करण्यात जातो. स्क्रोलिंग करून 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 अंगठ्याचे ठसे गेले तरी तुझे आता आधार कार्ड कसं चालणार तुझं. पण मला एक गोष्ट ह्याचं गुपित समजले बरं का मंडळी. मला ह्याचा गुपित समज आहे. हा गुपित सांगा ह्याला एका बाईचा नाद लागलेला आहे वाटलंच मला आणि तिचं नाव इथं लिहिलेलं आहे. सांगा सांगू. नाव सांगा बघा बाईचं म्हणलं की कसं लगेच सांग. सगळ्यांना दुसऱ्याच्या याच्यामध्ये किती इंटरेस्ट असतं नाही काय. सांगू का. इथं नाव लिहिलेलं आहे संस्कृत. सांगा सांगा नको. अरे घाबरलं की अगं बाबू. नाही पण सांगावं लागतं. आता जाहीर कार्यक्रम म्हणल्यावर काय म्हणले. अच्छा ते म्हणतात महाराज काय असेल ते सेटलमेंट कार्यक्रम झाल्यावर करूयात आपण, पण नाव नका सांगू. पण मी सांगणार कारण मी इमानदार आहे. सांगू काय. सांगा, सांगू सांगा. का. अहो सांगू का. सांगा यांना पण इंटरेस्ट आहे राव. तिचं नाव आहे वासना. वासना बायको शेजारीनं. कवडा घाम फुटलाय धडधडलोय. ठोके इथपर्यंत ऐकायला यायला लागले हो. तिचं नाव आहे वासना. वासना कोणाकोणाला कशा कशाची असते वासना. काहीकांची वासना इतकी असते की कितीही मिळाल तरी कमी होत नाही बरं का महाराज. वासना बायको शेजारीनं. झगडा घाली अति दारुण. तिच्या पायी नागवण घर उडविशे. या वासनेचा संग सोडला तर तुमचं कल्याण होईल. आणि घाबरू नका तुमच्या पाठीशी भगवंत आहे. जे काय असेल ते घरात बायकोला सांगून टाका. म्हणजे आणि राग मानू नका. मग लगेच सांगून टाका. बायको आलेली म्हणतात आणि हे डोंट टेक इट पर्सनली. खरं असलं तरी. कुठे बसलेल्या आहेत त्या. तिकडे बसलेल्या आहेत. ह्यांच्या मंडळी ह्यांचं तसलं काही नाही बरं का. हा नाही तर घरी गेल्यावर म्हणाल त्या जोशींनी सांगितलं नक्की सांगा कोण आहे ते लवकर सांगा. काही नाही बिचारा एवढा चेहऱ्यावरनं कळतो किती सात्विक माणूस आहे. मी आलो रायाचा जोशीन होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशीन होरा ऐका जी मायबाप. होरा ऐका जी माय बाप. होरा ऐका जी माय बाप. होरा ऐका जी मायबाप. होरा ऐका जी मायबाप. होरा ऐका जी माय बाप. होरा ऐका जी माय बाप. होरा ऐका जी मायबाप. होरा ऐका जी मायबाप. मी आलो रायाचा जोशीन होरा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशीन होरा ऐका जी मायबाप. होरी हो, होरी हो. होरी हो, होरी हो. एका जनार्दनी कंगाल दोषी. अरे देवा काय महाराज तुम्ही कंगाल झाले अहो तुमच्या गावात आलो. एवढ्या लोकांचं भविष्य सांगितलं. एकाने पण दक्षिणा दिली नाही हो. अहो ते काय आज मी जरा स्कॅनर पण आणला होता. हल्ली लोक कॅश ठेवत नाहीत म्हणून स्कॅनर पण आणला होता. मोबाईल बंद झालाय, विसरला. मोबाईल बंद झालाय. असू द्या जाऊ द्या. तरी पण एका जनार्दनी कंगाल दोषी. मी कंगाल कसं काय झालो. कसे झाले सद्गुरूंच्या कृपेने कंगाल झालो. ओ महाराज अहो सद्गुरूंच्या कृपेमुळे कोणी कंगाल होतं का अहो सद्गुरूंची कृपा झाली आणि माझ्यातले काम क्रोधादी षडरिपू षडविकार सगळे नष्ट झाले आणि मी कंगाल झालो. एका जनार्दनी कंगाल दोषी. होरा सांगे सकळ लोकासी. जा शरण सद्गुरुशी. फेरा चुकवा 84.
मी आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी न हो रा ऐका जी माय बाप. मी आलो रायाचा जोशी न हो रा ऐका जी माय बाप. हो रे हो रे हो. झालं की आता हा जोशी तुमच्या गावातनं रजा घेणार आहे. पुन्हा 5 वर्षांनी तुमच्या गावात पाया पडायला येणारच वा आहे. वा वा. कळलं का तुम्हाला? जाऊ दे. कळलं. हा. 5 वर्षांनी पाया पडायला असो. जाता जाता तुमच्या गावकरी मंडळींचा सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी हात वरती आणि भगवंताचं नामस्मरण करायचंय. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल वा 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 क्या बात आहे. याला म्हणतात मराठी माय माऊलीची लेकरं. मग धन्यवाद. आता कसं आहे बरं का, काय काय म्हणजे 99% काम झालंय. जी 1% मंडळी आहेत ना, ते शेजार तर वाजवत आहे का नाही, माझ्याकडे कोण बघतंय का? हा हा. आता ज्यांनी ज्यांनी हाताने टाळी वाजवलेली नाहीये आणि मुखाने विठ्ठल म्हणलेलं नाहीये, त्यांच्यासाठी कडक लक्ष्मी येणार आहे इथं. अरे देवा. तिच्या हातामध्ये कडक आहे आणि ती फटके मारणार आहे. ज्यांनी नाम घेतलं नाही त्यांना. हा. या ठिकाणी कडक लक्ष्मीच्या रूपामध्ये येत आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, प्रवचनकार, कीर्तनकार आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण कडक लक्ष्मीचं स्वागत करूयात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. नाथांनी हे भारूड का लिहावं? विवेकाचा कडक हाती धारण केलाय, वैराग्याच्या जटा वाढवल्यात,
आणि दारा दारा पुढे जाऊन सांगती बये नाथांच्या काळची स्थिती पाहिली तर ब्राह्मण वर्गानं कर्मठपणा वाढवलाय. क्षत्रियाला युद्धावरून पळून यायचंय. वैश्यानं शेताची शेत ओस पाडली आहेत. आई बापाचं पोर ऐकत नाही. आजच्या सारखी स्थिती आहे. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भ्रतार सोडोनी घरोघर फिरतील नारी, ऐसा शकुन दादा माझा ऐका निर्धारी. शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. 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 हे यमाई माझे नाव. यमाई माझे नाव. हे यमाई माझे नाव. यमाई माझे नाव. हे शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. 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 ओम नमो भगवती मूळ माये तू आदिशक्ती, अनादि सिद्ध मूळ प्रकृती बये. दारू घड बये दारू घड, दारू घड बये दारू घड. हे दारू घड बये दारू घड, दारू घड बये दारू घड. दारू घड बये दारू घड, दारू घड बये दारू घड. दारू घड बये अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार सगळा समाज पुखरून निघाला होता. भ्रष्टाचार तरी किती असावा. पाटणे सर, परवा आमच्या गावची इलेक्शन झाली आणि कालचा गल्लीतला बाब्या बाबासाहेब म्हणून निवडून आला. त्याचा नागरी सत्कार ठेवला. फार सुंदर गोड नाव आहे, नागरी सत्कार. जो येतोय तो गळ्यामध्ये हार घालतोय. जो येतोय तो गळ्यामध्ये हार घालतोय. 70-75 हार गळ्यामध्ये पडले. साधी सुद्धी गोष्ट नाही. एक हार गळ्यामध्ये पडला तर मार खावा लागतोय कडाक्याचा. 70-75 हार गळ्यामध्ये पडले. लोक म्हणत होते केवढी मोठी लोकप्रियता. 70-75 हार गळ्यामध्ये पडले. पण हार पडल्यावरती चेहरा कसा खुलून यायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे. जसा जसा हार पडतोय तसा तसा याचा चेहरा काळवंडतोय. 72वा हार, चेहरा काळवंडला. 73वा हार, चेहरा अजून काळवंडला. 74-75 पर्यंत पार चेहरा काळा ठिक्कर. लोकांना काही कळेना. एवढे हार गळ्यामध्ये पडले, चेहरा कसा खुलून यायला पाहिजे, याचा चेहरा मात्र काळवंडतोय. एका पत्रकाराने विचारलं, बाबासाहेब एवढी मोठी लोकप्रियता, 70-75 हार गळ्यामध्ये पडले, चेहरा खुलून यायला पाहिजे, चेहरा का काळवंडतोय? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, 70-75 हार गळ्यामध्ये पडले ही गोष्ट खरी आहे. 70-75 हार गळ्यामध्ये पडले ही गोष्ट खरी आहे. पण या संयोजकांना 400 हाराचे पैसे दिले होते. उरलेले कुठे गेले मला विचारू नका. वेताळ फेताळ खंकाळ मारको म्हेसको मैराळ, जागाई जोखाई क्षेत्रफाळ वैश्यासुर दैत्य मातला प्रबळ. पिढा केली दारू घड बये दारू घड, दारू घड बये दारू घड.